कायद्याचं ज्ञान सोप्या भाषेत मिळवण्यासाठी सबस्क्राइब करा आपला मराठी चॅनल मराठी कायदा आणि सबस्क्राइब केल्यावर बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार, महाराष्ट्राचा लाडका चॅनल मराठी कायदामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत। आपल्या नेहमीच्या आवडत्या आणि मागणी असलेल्या प्रश्नावर आजचा व्हिडिओ आहे। डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये पोटगी लागते का, किंवा डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसमध्ये पोटगी कधी लागते आणि कधी लागत नाही, या आजच्या महत्त्वाच्या प्रश्नावर आपण आज तुम्हाला उत्तर देणार आहे। त्यामध्ये काही इतर बाबींवर देखील आपण नेहमीप्रमाणे चर्चा करू। तर या व्हिडिओला सुरू करण्याच्या पूर्वी मी आपल्या सर्वांकडे विनंती करतो की हा व्हिडिओ सर्वांना महत्त्वाचा आहे, पती वर्गास महत्त्वाचा आहे। काही यातली माझे कमेंट्स या तुमच्या पत्नी वर्गासाठी, फिमेल्ससाठी देखील महत्त्वाचे आहेत। त्यासोबत डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टमध्ये कोण कोण दाखल करू शकतं, काय काय दाखल करू शकतो हे देखील कळणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ पती आणि पत्नी दोघांनी देखील शेअर करावा, नक्की शेअर करावा, लाईक करावे आणि कमेंटमध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यात येतील। त्यामुळे कमेंट्सला कमी पडू नका, एवढं सांगून मी आपल्या व्हिडिओला सुरुवात करतो। आजचा विषय आहे डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट, कौटुंबिक हिंसाचार कायदा जो 2005ला लागू झाला। त्यामध्ये कलम 125 प्रमाणेच पोटगी मिळते का, किंवा पोटगी कोणत्या कोणत्या स्वरूपात मिळते, किंवा कधी कधी त्यामध्ये पोटगी मिळते। तर मित्रांनो, डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट आजचा विषय जो आपण घेतलेला आहे त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी हे घेतो की जर एखाद्या पतीने एखाद्या पत्नीला नांदवायला नकार दिला, किंवा एखाद्या पत्नी बरोबर राहायला नकार दिला आणि तिला सांभाळायला पण नकार दिला, तर डोमेस्टिक व्हायलन्स होतो का? कारण डोमेस्टिक व्हायलन्स जर व्हायचं असेल किंवा डोमेस्टिक व्हायलन्स केसमध्ये जर पोटगी बसायची असेल तर डोमेस्टिक व्हायलन्स झाला पाहिजे। म्हणजे कौटुंबिक छळ कायद्यान्वये जर पोटगी किंवा रक्कम भरपाई, नुकसान भरपाई जर त्या पत्नीला, स्त्रीला हवी असेल तर तिच्यावर काय झाला पाहिजे? कौटुंबिक छळ झाला पाहिजे। मग या अन्वये जर पती तिला नांदवायला नकार देत आहे तर तिला डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट खाली तिला पोटगी मिळेल का? तर मित्रांनो, बॉम्बे हायकोर्टने एका खूप छान निकालात अनेक वेळा तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ते आपल्याला पाहताना किंवा ते ऐकताना हे समजून घ्यावं लागेल की डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट काय आहे आणि 125 जे आपण नेहमीची पोटगीचं दाखल करतो IPC CRPCच्या अंडर, ते काय आहे। मी या व्हिडिओच्या काही दिवस आधी काही शॉर्टमध्ये टाकलं होतं की 125 CRPCची जी पोटगी असते ती नांदवत नाही किंवा सांभाळत नाही या अन्वये दिली जाते। मग ती पत्नीला दिली जाते, मुलांना दिली जाते, लहान मुलींना दिली जाते, वगैरे वगैरे। आणि डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टमध्ये पण पोटगी दिली जाते असं तुमचा समज आहे, परंतु तो फक्त समजच आहे। कारण डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट खाली मिळणारी रक्कम जरी रक्कम असली म्हणून तिला तुम्ही पोटगी म्हणत असाल तरी देखील ती रक्कम म्हणजे फक्त आणि फक्त नुकसान भरपाई आहे, हे मित्रांनो विसरू नका। नुकसान भरपाई आणि पोटगी यामध्ये तुम्ही म्हणाल की कसं काय फरक आहे? तरी त्याला जरी शेवटी पैसेच द्यावे लागत आहेत तर त्या अनेक पैशांना फरक असतो ना। तुम्ही तुमच्या मुलाला फिरायला जाताना पण पैसे देतात आणि तुम्ही त्याला फीजला पण पैसे देता शाळेत, किंवा आणखीन कुठल्या उद्देशाने तो तुमचे पैसे घेऊन जातो। तर पैसे नेले किंवा पैसे घेतले हे जरी वेगळं असलं तरी त्याला कारण वेगळं आहे। याचाच अर्थ डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट आणि 125 मध्ये दिलेली पोटगीचे पैसे हे वेगवेगळे आहेत। तुम्हाला कन्फ्यूज होत असेल तर मी तुम्हाला परत सविस्तर लक्षात घ्या मित्रांनो की डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट मध्ये नुकसान भरपाई म्हणून रक्कम मिळते, म्हणजे त्यामध्ये सिद्ध करावं लागतं की पतीने त्या पत्नीसोबत हिंसाचार केलेला आहे। आणि 125 मध्ये काय सिद्ध करावं लागतं की त्या पतीने त्या पत्नीला नांदवायला नकार दिलेला आहे। त्यामुळे फक्त नांदवायला नकार दिला किंवा सांभाळण्यास नकार दिला, घेऊन जाण्यास नकार दिला म्हणून डोमेस्टिक व्हायलन्स होणार नाही, म्हणून डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट खाली पोटगी मिळणार नाही। कारण ज्या तरतुदी कलम 125 CRPCच्या खाली आहेत की ज्या पत्नीला नांदवायला नकार देण्यात आलेला आहे त्या पत्नीला मिळणारी रक्कम म्हणजे 125 ची पोटगी। तशी कोणतीही प्रोव्हिजन, तशी कोणतीही व्याख्या, तसे कोणतेही कलम डोमेस्टिक ॲक्ट व्हायलन्स कलमच्या कायद्याअंतर्गत नाही। त्यामुळे
नांदवण्यास दिलेला नकार हा त्याखाली बसत नाही। यामध्ये फक्त आणि फक्त स्त्रीला छळ झालाय, मारहाण झाली हे कोर्टामध्ये सिद्ध करावं लागतं। पुराव्यानिशी साक्षीदारान्वये स्वतःची केस बनवताना त्या पद्धतीने सिद्ध करावं लागतं। म्हणजे लक्षात घ्या, पत्नीनं ज्या वेळेस केस करते त्यावेळेस ती 125च्याच केसची कॉपी इकडे बनवायची, वरती त्याचं सेक्शन बदलायचं आणि दोन्ही केसेस दाखल करून टाकायच्या। हा प्रकार मी गेल्या 10 वर्षात अनेक वेळा पाहिलाय। म्हणून मग काय होतं की 125चा ड्राफ्ट इकडे आणि डोमेस्टिकचा ड्राफ्ट तिकडे, आणि असं झाल्यामुळं मित्रांनो 125च्या प्रमाणे डोमेस्टिकची मागणी आणि डोमेस्टिकची केस केली जाते। आणि डोमेस्टिक व्हायलन्सचा जो मूळ ढाचा आहे की त्यामध्ये पत्नीवर झालेला अन्याय हाच तिने सिद्ध करावा लागतो, अन्यथा पोटगी मिळणार नाही। तर पतिवर्गाने यापासून बोध घ्यायचा आहे की डोमेस्टिक व्हायलन्स पासून मिळणाऱ्या दिली जाणाऱ्या पोटगी किंवा नुकसान भरपाईपासून तुम्हाला वाचायचं असेल तर अख्खी केस चालवताना तिचा आपण छळ केलेला नाही, तिचा लाड केलेला आहे, तिला हे घेतलं, तिला ते घेतलं, तिच्यासाठी हे केलं, तिच्यासाठी ते केलं, या सगळ्या गोष्टी जेवढ्या आपण प्रखरतेने, जेवढ्या आपण परफेक्टली सिद्ध कराल तेवढे तुम्हाला मित्रांनो चान्स आहेत की तुम्ही ती डोमेस्टिक व्हायलन्सची केस अख्खी जिंकाल विदाऊट पोटगी। त्यामुळं डोमेस्टिक व्हायलन्सची केस जर जिंकायची असेल तर सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवायचं ॲसेट्स अँड लायबिलिटीकडे। ॲसेट्स अँड लायबिलिटीचं जे ॲफिडेव्हिट येतं पत्नी साईडचं आणि त्यामध्ये येतं की ती एवढे गमवते किंवा नाही गमवत वगैरे वगैरे, ती कुठं खोटी बोलते का हे पाहायचं। पत्नीनं पण तेच बघायचं की ॲसेट्स अँड लायबिलिटीमध्ये पती वर्गाकडून येणारा जो ॲसेट्स अँड लायबिलिटी मागता आणि दायित्व, पैसे आणि जॉब बद्दलचं ॲफिडेव्हिट हे काही खोटं आहे का खरं आहे का हे सिद्ध करण्यावर भर द्यायचा। आणि त्यानंतर पत्नीने केस केलेली असते म्हणून पत्नीची पहिल्यांदा क्रॉस होते, आणि क्रॉसमध्ये जर तुम्ही तिला दिलेल्या फॅसिलिटीज तुम्ही तिला दिलेल्या फॅसिलिटीज, तुम्ही तिला दिलेला लाड, तुम्ही तिच्यावर उडवलेले पैसे, घालवलेले पैसे, तिच्यासाठी केलेल्या सुखसोयी, तिच्यासाठी केलेले त्याग, हे जर तुम्ही सिद्ध करू शकत असाल आणि किंवा तुमच्या पुराव्यात तुम्ही हे गोष्टी सिद्ध करू शकत असाल, मग साक्षीदार देऊन, डॉक्युमेंट्स देऊन, बँक स्टेटमेंट्स देऊन, काहीही, तर डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसमध्ये तुम्हाला नक्की जिंकता येईल। डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसमध्ये हारण्यासारखं काही राहत नाही। ओके, डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसमध्ये अटक होते का मित्रांनो? तुम्ही सांगा उत्तर नाही। कारण डोमेस्टिक व्हायलन्सची केस ही एक ॲप्लिकेशन, मिसलेनियस ॲप्लिकेशन म्हणून कोर्टामध्ये चालवली जाते। त्यामुळे कोणत्याही मिसलेनियस ॲप्लिकेशनच्या केसेसमध्ये अटक होत नाही। त्यामुळे डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसमध्ये अटक होत नाही। ज्या केसमध्ये अटक होत नाही, शिक्षा होत नाही, त्या केसमध्ये जामीन द्यावा लागत नाही। त्यामुळे डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसमध्ये जामीन देखील द्यावा लागत नाही, फक्त आपले पैसे जातात, फक्त आपल्याला नुकसान भरपाईचा आदेश होतो, आणि तो कसा बंद करायचा, तो कसा खोडायचा हे मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं। त्यामुळे डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसमध्ये कसं जिंकायचं आणि त्यामध्ये पोटगी लागू न देता कसं बाहेर पडायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे। त्यामुळे आजचा व्हिडिओ कसा होता हे मला तुम्ही 100% नक्की सांगा। मी तुमच्या कमेंट्सची, प्रश्नांची नक्की वाट पाहीन। बाकी माझ्याशी बोलायचं असेल, काय करायचं असेल ते नेहमीच तुम्हाला खाली स्क्रीनवर येत असतं, त्याचं फॉलो करा आणि तुम्ही भेटून असेल किंवा फोनवर असेल चर्चा करू शकता। बाकी पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू। आपले प्रश्न चालू ठेवा। आपल्या प्रश्नांवर आपण एक वेगळा उपक्रम सुरू केलेला आहे, ज्या आपल्या प्रश्नांवर आपण छोट्या छोट्या शॉर्ट्समध्ये तुमच्या प्रश्नांना उत्तर द्यायला सुरुवात केलेलं आहे, प्रश्नमंजुषे टाईप। त्यामुळे पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया। तोपर्यंत मला आपली रजा द्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।